नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? नवीन क्रिकेट मोसमाला सुरुवात होत आहे आणि पहिला कसोटी सामना चेन्नईच्या चेपॉक मैदानावरती होणार आहे आणि त्याच्याकरताच मी तुमच्यासमोर उभा आहे पहिल्या टेस्ट मॅचचा प्रिव्ह्यू सादर करण्याकरता. त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड. म्हणायला गेलं तर टेस्ट क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध बांगलादेश लढत म्हणल्यानंतर अंगावरती रोमांच उभे राहत नाहीत. त्याचं कारण 2000 सालापासनं भारत आणि बांगलादेश विरुद्ध 13 कसोटी सामने खेळलेले आहेत. त्यापैकी 11 जिंकलेत, 2च अनिर्णित राहिलेले आहेत. बांगलादेश संघाने या 13 कसोटी सामन्यांमध्ये अभावानीच भारतीय संघाला खरी लढत दिलेली आहे. गेला कसोटी सामना बांगलादेशमध्ये जो झालेला होता तो बांगलादेशला जिंकायची मोठी संधी होती, परंतु नको त्यावेळेला अश्विनचा झेल हा बांगलादेशच्या खेळाडूंनी सोडला. अश्विननी त्याचा फायदा घेत भारतीय संघाला विजयाच्या रेषेच्या पार नेऊन ठेवलं. त्याच्या अगोदर बांगलादेश संघ जेव्हा भारताच्या दौऱ्यात आलेला होता तेव्हा बांगलादेश संघाचा खेळ अत्यंत सुमार झालेला होता. 2 कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघाने डावाचा पराभव बांगलादेश संघाचा केला होता. आणि परत एकदा सांगा असं वाटतं की याच्यापैकी एक जो सामना कलकत्त्याचा झालेला होता त्या सामन्यामध्ये 2 दिवस आणि 1 तासामध्ये खेळ खलास झालेला होता, सामना संपलेला होता. या सगळ्याचा जर का विचार केला तर बांगलादेश संघाकडनं यावेळेला मोठ्या अपेक्षांची काय आपण गणती का करावी असा मनात विचार येतो, परंतु त्याला काही कारण आहेत. पहिली गोष्ट म्हणजे चेपॉकची विकेट जी आहे ती एकदम फिरकीला पोषक नाही आहे. बॉलिंगला म्हणलं तर फास्ट बॉलिंगलासुद्धा एवढी पोषक नाही आहे. चांगली टेस्ट विकेट करायचा चेपॉकच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलेला आहे, ही एक जमेची बाजू आहे. दुसरी जमेची बाजू असं आहे की कागदावर तरी आणि दुसरी गोष्ट म्हणजे नजीकच्या भूतकाळातल्या कामगिरीच्या जोरावरती बांगलादेश संघ आत्ता जरा समतोल वाटतो आहे. अगोदर त्यांच्या संघामध्ये स्पिन बॉलर्स होते का? हो, शकीब उल हसन, मेहदी हसन मिराज दोघेही चांगले बॉलर्स होते, परंतु त्यांना फास्ट बॉलर्सची जोड मिळत नव्हती. जे फास्ट बॉलर अगोदर बॉलिंग करायचे ते लांबनं पळत यायचे, परंतु त्यांच्या बॉलिंगमध्ये वेग नसायचा. आत्ताच्या घडीला ताहिद राणा नावाचा जो एक उंचापुरा बॉलर आलेला आहे त्याच्यामुळे बांगलादेश संघामध्ये एकदम जोश आलेला आहे. त्याचं कारण हा बॉलर सातत्याने 140च्या पुढच्या वेगानं बॉलिंग करतो असं बघायला मिळालेलं आहे. पाकिस्तान दौऱ्यामध्ये सुद्धा याच बॉलरनी अपेक्षित कामगिरी करून दाखवली होती संघाला योग्य जागी नेण्याकरता. म्हणून असं वाटतं की बांगलादेश संघाच्या बॉलिंगमध्ये किंचित धार आलेली दिसते. चांगले फास्ट बॉलर, 2 चांगले स्पिनर, सगळ्यांकडे बऱ्यापैकी अनुभव, याच्यामुळे बॉलिंगमध्ये धार आलेली दिसते. आणि त्याच्याबरोबर बॅटिंगचं जर का बोलायचं झालं तर शांतो जो त्यांचा कॅप्टन आहे, लिटन दास ज्याने आत्ता पाकिस्तानमध्ये आउटस्टँडिंग शतक केलं, आणि तिसरा म्हणजे त्यांचा अनुभवी अत्यंत खडूस विचारी मेहनती बॅट्समन आणि तो म्हणजे मुशफिकुर रहीम. या तिघांच्या जीवावरती खरं तर बांगलादेश क्रिकेटच्या बॅटिंगचा तोल आहे आणि याला साथ मिळते ते अष्टपैलू खेळाडूंची. शकीब उल हसन असू देत, मेहदी हसन मिराज असू देत, या दोघांनाही कसोटी सामन्यामध्ये शतक करता आलेलं आहे, त्यामुळे त्यांना कमी लेखता येणार नाही. त्यामुळे याचा सगळ्याचा विचार केला तर बांगलादेश संघामध्ये कागदावर तरी दम वाटतो आहे. आता जेव्हा तो दम मैदानावरती दिसेल तेव्हा खरं, कारण असा दम बांगलादेश क्रिकेटच्यामध्ये फार अभावाने बघायला मिळालेला आहे. म्हणून या लढतींना तेवढी मजा येत नाही. अपेक्षा आहे की चेपॉकच्या मैदानावरती बांगलादेश संघ हे जे निराशेचं मळब आहे ते दूर सारेल आणि चांगला खेळ करेल. शांतोचं म्हणणं, कॅप्टन जो आहे शांतो, त्याचं म्हणणं असंच होतं की आम्ही प्रक्रियेवरती भर देणार, रिझल्टवरती भर देणार, जिंकण्या आणण्याचा विचार नाही करणार, समोरच्या टीममध्ये कोण आहेत याचा विचार नाही करणार, परिस्थितीला सामावून घेऊन आम्ही खेळ करणार, या प्रकारचं एक आश्वासक वक्तव्य हे शांतोनी केलेलं आहे. आता भारतीय संघाकडे येऊयात. भारतीय संघामध्ये मला असं वाटतं सरफराज खान आणि ध्रुव जुरेल ज्या दोघांनी अप्रतिम कामगिरीची संधी मिळाल्यानंतर करून दाखवली होती, अनफॉर्च्युनेटली त्यांना चेन्नई कसोटीमध्ये 11 जणांच्या याच्यात जागा मिळेल असं आत्ता तरी वाटत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की संघ व्यवस्थापनाला फिट झालेला ऋषभ पंत संघामध्ये पाहिजे. त्याच्या विकेट किपिंगवरती, त्याच्या बॅटिंगवरती प्रशिक्षक
गौतम गंभीर यांनी मोठा विश्वास दाखवलेला आहे. तीच गोष्ट के.एल. राहुलची आहे. के.एल. राहुलनी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यामध्ये खराब विकेटवरती आउटस्टँडिंग बॅटिंग केलेली होती, त्यामुळे त्याला प्राधान्य मिळेल असं वाटतं आहे आणि सरफराज खानला चांगली कामगिरी करूनसुद्धा संघाबाहेर बसायची वेळ येईल. बाकी भारतीय संघामध्ये जास्त काही खूप मोठे बदल होणार नाही. 4 जे स्पिनर आहेत त्याच्यापैकी 3 स्पिनरला संघात जागा मिळेल आणि त्याच्यामध्ये कदाचित अक्षर पटेलला बसवून कुलदीप यादवला जागा मिळायची शक्यता वाटते. अश्विन जडेजाची जी फिरकी जोडी आहे ती कायम राहण्याची शक्यता वाटते. सलामीच्या पासनं 4 नंबरच्या या विराट कोहलीपर्यंत सगळ्या गोष्टी सेट आहे. 5 नंबरला के.एल. राहुल आणि त्याच्यानंतर 6 नंबरला रिषभ पंत आणि मग 7पासनं जडेजा अश्विन यांचे ऑलराऊंडर, अशी भारताची घडण होईल असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये जसप्रीत बुमराला साथ हा मोहम्मद सिराज देईल असंही वाटतं आहे. त्यामुळे ही भारताची 11 असायची शक्यता आहे. आता भारतीय संघासमोर आव्हानं काय आहेत मी ते तुम्हाला सांगतो. या आव्हानांमध्ये स्पिन बॉलिंगच्या बाबतीत भारतीय संघाला लक्ष द्यायला लागणार आहे. बॉलिंग करताना नाही, बॅटिंग करताना. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. गेल्या ज्या 2 सिरीज भारतात झाल्या, एक ऑस्ट्रेलियाची झाली, एक इंग्लंडची झाली, याच्यामध्ये 100पेक्षा जास्त बळी हे समोरच्या टीममधल्या स्पिनर्सनी घेतलेले होते. हे सुद्धा विसरता येणार नाही की न्यूझीलंड विरुद्ध एका बॉलरनी भारताच्या 10च्या 10 विकेट काढल्या होत्या, एजाज पटेलनी. त्याच्याबद्दलही आपण बोलणार आहोत, कारण याच्यानंतर न्यूझीलंडचा संघ भारतामध्ये येणार आहे, तेव्हा त्याच्याबद्दल बोलू. मुद्दा एवढाच आहे की जे भारतीय स्पिनर समोरच्या फलंदाजीची दाणादाण उडवतात, तशीच काही प्रमाणात अडखळत बॅटिंग भारतीय बॅट्समन हे समोरच्या फिरकीविरुद्ध करताना दिसत आहेत. ही कमजोरी हेरून शकीब उल हसन आणि मेहदी हसन मिराज भारतीय संघावरती काय आक्रमण करतात हे बघायला लागेल. कारण गौतम गंभीरला ही गोष्ट गंभीर वाटत नाही आहे. तो म्हणतो की आपल्या बॅटिंगमध्ये क्वालिटी आणि अनुभव हे दोन्ही भरपूर आहे. आपण नक्कीच कुठल्याही टीमला स्पिन असू देत, फास्ट बॉलिंग असू देत, आम्ही नीट खेळू. मुद्दा एक मी पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न मांडून विचारला गौतम गंभीरला, आणि तो मुद्दा असा होता की जेव्हा तुम्ही इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळता तेव्हा अपोजिशन तगडी असते. पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत हे लोक एकाग्रता राखत भारतीय संघावरती आक्रमण पलटवण्याचा प्रयत्न करत असतात. बांगलादेश विरुद्धचं तसं नाही, कारण बांगलादेशच्या टीम ही कधी अप्रतिम कामगिरी करते, कधी सुमार कामगिरी करते. याच्यामध्ये इंटेन्सिटी राखणं हे अवघड पडतं. गौतम गंभीरचं म्हणणं असं आहे की याच्या बाबतीत आम्हाला अडचण येऊ नये, कारण इंटेन्सिटी राखण्याकरता सगळ्यांना एकच प्रेरणा पुरेशी आहे आणि ते म्हणजे आपण भारतासाठी खेळतो आहे. 140 कोटीच्या लोकसंख्येतनं जर 15 लोक निवडले जात असतील, त्यांना फक्त ही संधी मिळत असती, तर याच्यापेक्षा जास्त प्रेरणा कुठली नको. दुसरंही एक गोष्ट गौतम गंभीरनी अगदी ठासून सांगितली आणि तो म्हणला, प्रत्येक बॉल, प्रत्येक सेशन, प्रत्येक दिवस आम्ही दुसऱ्यांनी चॅलेंज करण्याची वाट नाही पाहणार, आम्ही स्वतःला चॅलेंज करणार, आम्ही आमचे स्टँडर्ड ठरवणार, आम्ही आमची पातळी उंचावायचा प्रयत्न करणार. आम्ही सरावादरम्यान, विचारांदरम्यान, योजनांदरम्यान, खेळादरम्यान आम्ही प्रत्येक क्षणाला सुधारण्याचा ध्यास धरणार. ही गोष्ट गौतम गंभीरनी सांगितलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी ही गोष्टसुद्धा सांगितली की प्रशिक्षक बदलले म्हणून जास्त गोष्टी बदलत नाहीत, थोड्याशा कार्यपद्धती बदलतात, पण ध्येय जे असतं ते एकच असतं, भारतासाठी खेळायचं आणि जिंकून दाखवायचं. या सगळ्या गोष्टी आज चेन्नई कसोटी सामन्याच्या आदल्या दिवशी ऐकायला मिळाल्या पत्रकार परिषदेमध्ये. आता वातावरणाविषयी बोलतो. यावेळचे चेन्नईचे जे स्थानिक माझे पत्रकार मित्र आहेत ते सांगतायत सप्टेंबरच्या या दिवसांमध्ये एवढी गरमी चेन्नईमध्ये नसते, यावेळेला जास्त गरमी आहे. त्यामुळे विकेट जरी पहिले 2 दिवस चांगलं राहणार असलं तरी नंतर या गरम हवेमुळे हे विकेट थोडंसं लूज होऊन फिरकीला साथ देण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरा याचा एक विपरीत परिणाम व्हायची शक्यता आहे आणि ते म्हणजे एवढ्या गरम हवेमध्ये दिवसा कसोटी सामना बघायला आणि ते सुद्धा बांगलादेशसारख्या संघाविरुद्ध खेळताना बघायला किती गर्दी जमेल ही शंका थोडीशी संयोजकांना आहे आणि म्हणूनच तिकीट विक्रीसुद्धा किंचित कमी झालेली आहे. या सगळ्याचा परिणाम दोन्ही संघांवरती होणार नाही आहे. त्याचं कारण दोन्ही संघ आपला सर्वोत्तम खेळ करून मोसमाची चांगली सुरुवात करायला बघणार आहे. भारतीय संघाचं लक्ष जसं या कसोटीकडे आहे तसंच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम जागेकडे सुद्धा आहे.
त्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा राहणार आहे आणि भारतीय फलंदाज हे मोठ्या धावा करायला भुकेलेले आहेत. या सगळ्याचाच अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुमचा अंदाज काय मला नक्की सांगा. बांगलादेश संघाबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. चेन्नई कसोटीकडनं तुम्हाला अपेक्षा काय आहेत हे मला नक्की सांगा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बरेचसे माझे व्ह्यूअर्स जे आहेत ते चॅनल बघतायत, सबस्क्राईब करत नाही आहे. सबस्क्राईब करणं याच्याकरता गरजेचं आहे कारण तुमच्या माझ्यामधल्या संवादाला अजून थोडीशी धार यायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या प्रतिसादाची मी वाट बघतो आहे. बाय बाय.